हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही एक हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। 26 मे 1914 2014 26 मे 2014 जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्ष आहेत। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीने जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुकमध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे। आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे। पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहेत, ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहेत। विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहेत। आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित, गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला, त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षामध्ये भारताने
25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेलं आहे, हे ज्यावेळी जगाने मान्य केलं, मला असं वाटतं की त्यापेक्षा मोठा एक प्रकारे परिणाम दुसरा कुठलाच असू शकत नाही. 25 कोटी लोक जे गरिबी आणि एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये होते, तीव्र गरिबीत होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. हे 10 वर्षात करणं जगातल्या कुठल्याही देशाला संभव झालं नाही. ते मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवलं. विविध क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचा पायवा रचला, आता याच्या पुढे सातत्याने त्याच्यावरच्या इमारतीवर मजलेच चढणार आहेत. आपण पुढेच जाणार आहोत, कारण इतका भक्कम पाया मोदीजींनी रचलेला आहे की आता पाठीमागे जाण्याचं काहीच कारण नाही. आज आपण बघा, अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती ही थक्क करणारी प्रगती आहे. आपल्या भारताचा GDP जो 2013-14 साली 103 लाख कोटी होता, आज तो GDP 357 लाख कोटीपर्यंत पोहोचलाय. म्हणजे 10 वर्षामध्ये 3 पटीने आपला GDP या ठिकाणी वाढलेला आहे. महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर साधारणपणे 13-14 मध्ये जो महाराष्ट्राचा GDP 13 लाख कोटीचा होता, तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, मोदीजींनी एक महत्त्वाचा शिफ्ट देशाच्या अर्थकारणात आणला. UPAच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांकरता योजना तयार करू आणि जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊ, त्याच्यावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही, आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही, लोकांना आपल्यावर अवलंबित करून ठेवू, अशा प्रकारच्या मानसिकतेतून, ज्याला डोल्सची इकॉनॉमी म्हणतो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था, अनुदान प्रणित अर्थव्यवस्था ही त्या काळामध्ये तयार झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी पण निर्माण करू शकलो नाही आणि लोकांना त्यांच्या जीवनाकरता आवश्यक काय आहे तेही देऊ शकलो नाही. परिणामतः इतक्या मोठ्या प्रमाणात देशातल्या गरिबीमध्ये एक मोठी जंप आपण 10 वर्षाच्या UPAच्या कार्यकाळात पाहिली. मोदीजींनी सांगितलं की आपल्याला अर्थव्यवस्था अशी करावी लागेल की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होईल, त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीमध्ये पैसा येईल आणि आलेल्या पैशाचा उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून गरिबालाही आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे देशातलं सरकार करेल. अशा प्रकारचे एक आर्थिक नवीन विचार, जो अंत्योदयाचा विचार आहे, जो दीनदयालजींचा विचार आहे, हा विचार या ठिकाणी मांडण्याचं काम, आणि केवळ मांडण्याचं नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ही जी काही वाढ आहे, आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो, लवकरच 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ. हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही, त्याला त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत स्ट्रॅटेजी,
त्याच्या पाठीमागे विकासाचा अजेंडा हा मोदीजींनी उभा केला। आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोदीजींनी भारतमाला असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स असतील, यातनं सागरमाला आणि भारतमालाच्या माध्यमातून देशामध्ये रोडचं एक मोठं नेटवर्क उभं केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये दळणवळणाची साधनं उभी केली। रोड्स आणि ब्रिजेस आणि टनेल्स याच्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका मोठा कार्यक्रम आपल्या देशाने हातात घेतला आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशामध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट कशी कमी करता येईल हा पहिला प्रयत्न त्यांनी हातामध्ये घेतला। आपल्याला जर विकसित अर्थव्यवस्थेकडे जायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट या देशामध्ये 16% होती, ती 8% आल्याशिवाय आपण जगातल्या देशांची स्पर्धा करू शकत नाही। आणि म्हणून रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक बदल आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। आणि आज आपण पाहतोय आता 16%वरनं आपण 11%पर्यंत आलोत। हळूहळू 8%वर ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी जगाच्या सप्लाय चेनमध्ये एक महत्त्वाची भूमिका हा भारत या ठिकाणी निभवेल। किंबहुना चीनशी स्पर्धा करताना आपला सगळ्यात मोठा बॉटलनेक हा लॉजिस्टिक कॉस्टचा होता, तो हळूहळू संपतोय आणि तो 8%वर आल्यानंतर जगामध्ये सप्लाय चेन रिप्लेसमेंट हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्लेयर हा भारत असेल। आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये काश्मीर सारख्या भागामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोचले, रेल्वेही पोचली। किंबहुना मी ज्यावेळेस लद्दाखला गेलो होतो आणि तिथल्या नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरशी चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं 2 सरकारमधला विचार करण्याच्या पद्धतीतली भिन्नता काय आहे। तर म्हणाले जुन्या काळातल्या सरकारला यूपीएच्या आम्ही सांगत होतो की चायनाने बॉर्डरपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं आहे, चायनाच्या सोबत वॉर झाला तर त्यांची मूव्हमेंट जी आहे लॉजिस्टिक मूव्हमेंट ही ते 24 तासात करू शकतात, 48 तासात करू शकतात, आम्हाला मात्र 7-8 दिवस लागतील कारण आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही आहे। त्यावेळी यूपीएचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल। आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाहीत, ते तर बॉर्डरपर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत, आपण रस्ते केले तर त्याचा फायदा चीन घेईल आणि म्हणून रस्ते करायचे नाहीत असा निर्णय त्या सरकारने केला होता। ते म्हणाले आताच्या सरकारने ज्या प्रकारे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे चीनला तरी 24 तास लागतील, भारत 12 तासामध्ये त्या ठिकाणी मोबिलायझेशन करू शकतो, अशा प्रकारचं काम आज भारताने केलेलं आहे। आणि म्हणून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स दूर केले, आज वाढवणसारखं बंदर जे आपण तयार करतोय, देशातलं सगळ्यात मोठं बंदर जेएनपीटी देशाचं 60-65% कंटेनर ट्रॅफिक जे हँडल करतं हे जेएनपीटीचं देशातलं सगळ्यात मोठं बंदर जगातल्या पहिल्या 30 बंदरांमध्ये देखील येत नाही। आजही आपण बघा जगामध्ये आर्थिक सुपर पॉवर तेच आहेत ज्यांच्याकडे मॅरीटाईम पॉवर आहे, सामुद्रिक व्यापार हा ज्यांच्याकडे आहे तेच जगावर आजही इकॉनॉमिकली राज्य करतायत। आणि मोदीजींनी ओळखलं आणि 1992 साली ज्या वाढवण पोर्टची फाईल बंद करण्यात आली होती हा पोर्ट बनू शकत नाही, आपलं सरकार आल्यानंतर आपण ती फाईल उघडली, त्या संदर्भातले बॉटलनेक्स दूर केले आणि माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी देशातला सगळ्यात मोठा पोर्ट जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठा पोर्ट आणि ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी जगातल्या पहिल्या 10 पोर्ट मधला पोर्ट
अशा पद्धतीनं वाढवणचं बंदर हे आपण तयार करतोय. एकटं वाढवणचं बंदर मॅरीटाईम पॉवर म्हणून 30 वर्ष आपल्याला पुढे नेणार आहे. अशा पद्धतीचं काम आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात होत आहे. आपण बघतोय रेल्वे बदललेली आहे. मी परवा वंदे भारत ट्रेननी शिर्डीला गेलो. जगातल्या अनेक ट्रेन्समध्ये मी देखील बसलेलो आहे. पण वंदे भारत ट्रेनमध्ये बसल्यानंतर आणि जपानच्या ट्रेनमध्ये, चीनच्या ट्रेनमध्ये किंवा स्वित्झर्लंडच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही. इतकी चांगली ट्रेन आणि तीही भारतामध्ये तयार करून दाखवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे रेल्वेचं क्षेत्र असो, आता रेल्वेमध्ये जे फ्रेट कॉरिडॉर्स आहेत त्याची गती वाढवण्याचं काम हे वेगानं चाललेलं आहे. जी गती 10, 12, 15 किलोमीटर ॲव्हरेज याची ती आता 25 पर्यंत पोहोचली आहे, 35 पर्यंत पोहोचते आहे, ती 50 पर्यंत पोहोचली तर आपल्या ट्रान्सपोर्टेशनच्या कॉस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडेल. अशा पद्धतीचं काम इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये आज झालेलं आपण बघतोय. यासोबत या देशामध्ये संधी तयार व्हावी याकरता झालेले जे काही रिफॉर्म्स आहेत, या रिफॉर्म्समध्ये मी तर असं म्हणेन की जीएसटी हा एक असा रिफॉर्म आहे की ज्याच्यामुळे आम्ही क्वांटम जंप घेतली. आज आपण बघा, जेव्हा जीएसटी या देशामध्ये आला आणि आम्ही ट्रेड बॅरियर्स त्या ठिकाणी तोडले. पूर्वीच्या काळी प्रत्येक राज्य आपला टॅक्स लावायचं आणि त्यामुळे आमच्याकडे परदेशी गुंतवणूकदार हे येऊ शकत नव्हते. ट्रेड बॅरियर्समुळे अनफेअर ट्रेड होता, त्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड नव्हती. एक प्रकारे हे बॅरियर्स वेपनाइज केले जायचे, त्यातनं देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम व्हायचा. अनेक वर्ष यूपीएच्या सरकारने जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाहीत. पण मोदीजींनी जीएसटीवर एकमत घडवलं आणि घडवून या देशामध्ये जीएसटी आणला. मला आजही आठवतं की ज्यावेळी जीएसटीचं बिल राज्याच्या विधानसभेमध्ये मी मांडलं होतं, त्यावेळी विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी खूप गदारोळ करून सांगितलं होतं, आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट असल्यामुळे आपला आजचा जो वॅट आहे तो जीएसटीत कन्वर्ट झाला तर तो कमी होईल, महाराष्ट्राचं नुकसान होईल. महाराष्ट्राने जीएसटी स्वीकारू नये. त्यावेळेस मी भाषणामध्ये सांगितलं होतं की आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत आणि बॉर्डरलेस व्यापार जर सुरू झाला तर आपला जो काही मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे हा मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढतो त्यावेळी त्या मॅन्युफॅक्चरिंग करता कन्झम्पशन देखील करावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळेल. आज आपण बघा 2017, 18, 16, 17 जेव्हा आपला वॅट गेला आणि जीएसटी आला त्यावेळी महाराष्ट्राचं हायेस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झालं. आणि आत्ताच परवा आपण बघितलं असेल की जीएसटीचे आकडे घोषित झाले. या आकड्यांमध्ये आपल्या नंतरची जी दोन्ही राज्य आहेत, 2 नंबर आणि 3 नंबर, ती दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी देखील महाराष्ट्राचा जीएसटी जास्त आहे. आणि एक क्वांटम जंप आपण त्या ठिकाणी घेतली जीएसटीमुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या काळामध्ये सगळे असं म्हणायचे की जीएसटी फेल होणार आणि त्याचं कारण ते सांगायचे. 20-25 देशाचा त्या ठिकाणी अनुभव सांगितला जायचा, या देशात फेल झाला, त्या देशात फेल झाला. पण मोदीजींनी जीएसटी तयार करताना या देशातली सगळ्यात मोठी क्रांती जर काही केली असेल तर जीएसटीएनचं नेटवर्क हे डिजिटल इंडियामधलं एक असं क्रांतिकारी पाऊल आहे. एक अशी ही मी तर असं म्हणेन की जादुई नेटवर्क आहे की ज्याच्यामुळे आज बघा जीएसटीएनमध्ये जीएसटी भरणाऱ्यांचा बेस, वॅट भरणारे जे लोक होते त्याच्यापेक्षा 5 पट लोक वाढले. पण जीएसटीएनमुळे सीमलेसली कुठलंही त्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शन न करता
आज जीएसटी भरता येतोय आणि नेटवर्क असं आहे की त्या नेटवर्कमध्ये जीएसटी भरल्यानंतर केंद्राचे पैसे थेट केंद्राला जातात, राज्याचे पैसे थेट राज्याला येतात. कुठेही केंद्र आणि राज्य एकमेकावर अवलंबून नाही अशा पद्धतीनं जीएसटीएनचं नेटवर्क हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. आणि म्हणून आज भारत हा या जीएसटीमुळे एक सिंगल बाजारपेठ झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू झाली. अर्थात त्याचाही फायदा महाराष्ट्राला सर्वात जास्त झाला, कारण देशात परदेशी गुंतवणूक तर 5-7 पटींनी वाढली, पण येणाऱ्या गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक ही एकट्या आपल्या महाराष्ट्रात यायला लागली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि बेनिफिशियरी आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर डिजिटल इकॉनॉमीमध्ये भारताने जे पाऊल ठेवलं, यूपीआय हे आपल्या डिजिटायझेशनचं एक दुसरं आश्चर्य आहे. यूपीआय ज्या प्रकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला, जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं. आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता यूपीआय वापरतात, त्यांचा पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे. मी आता ज्यावेळेस डावोसला गेलो होतो तर डावोसमध्ये त्या ठिकाणी त्यांनी 9 देशांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिनिस्टरची एक कॉन्फरन्स केली आणि मला देखील एक चीफ मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी बोलवलं. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी ब्राझीलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या AI मिनिस्टर होत्या, त्या ब्राझीलच्या अर्थमंत्री देखील होत्या. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता आम्ही कंप्लीट डिजिटल अशा पद्धतीच्या इकॉनॉमीकडे चाललो आहोत. आणि या डिजिटल इकॉनॉमीमध्ये जात असताना आम्ही भारताचा यूपीआय स्वीकारला आहे आणि त्याच्यामुळे आमची डिजिटल इकॉनॉमी चांगल्या पद्धतीनं प्रोसेड होते आहे. त्यावेळी मला इतका अभिमान वाटला की आपल्या मोदीजींनी एक अशी गोष्ट तयार केली की ब्राझीलसारखा देश, जगातले मोठे मोठे देश हे या ठिकाणी आज आपला यूपीआय स्वीकारतायत. आणि याच्यामुळे आपल्या देशातल्या डिलिव्हरी सिस्टीममध्ये म्हणजे आपल्याला कल्पना आहे, राजीव गांधी म्हणाले होते 1 रुपया दिल्लीतनं पाठवतो तर केवळ 15 पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोचतात. कारण आपली डिलिव्हरी सिस्टीम अशी होती जी व्यक्ती केंद्रित नव्हती, ती त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था केंद्रित होती. व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला त्यातनं आपला शेअर काढून घेता येत होता आणि त्यामुळे शेवटच्या माणसाला 15 पैसेच मिळायचे. पण मोदीजींनी ही जी सिस्टीम उभी केली, मोबाईल आणि यूपीआयची जी सिस्टीम तयार केली, जनधन खात्यांची जी सिस्टीम तयार केली, त्यामुळे आता कुठल्याही योजनेचे पैसे हे थेट बेनिफिशियरीच्या खात्यामध्ये जातात. आता आपल्याला हे ऐकायला मिळत नाही की तहसीलदाराने पैसा रोखला, तलाठ्याने आमचे पैसे खाऊन टाकले, कुठल्या तरी इंजिनियरने आमचे पैसे मारून टाकले. आता हे होत नाही, थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे जायला लागले. आणि भारतातल्या डिलिव्हरी सिस्टीमला एक प्रकारे नवीन रूप देऊन या देशातला ग्रासरूटचा जो भ्रष्टाचार होता तो समाप्त करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. खरं म्हणजे मी एक एक विषय सांगत राहिलो तर अख्खी रात्र मी याच्यावर भाषण करू शकेन. पण मला असं वाटतं की एका क्षेत्राकडे अजून आपण लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे फॉरेन पॉलिसी आणि डिफेन्स. एक नवीन भारत आपण पाहतोय जो कोणाच्याही दबावात येत नाही. आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये ट्रेड ही वेपनाइज होते आहे. आपण बघितलं भारतावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड बॅरियर्स टाकले. पण ट्रेड बॅरियर्स टाकल्यानंतर भारत याचक म्हणून गेला नाही. भारताने विनंती केली नाही की तुम्ही ट्रेड बॅरियर्स उचला. भारताने सांगितलं ट्रेड ट्रीटी होईल, पण ती होत असताना आमच्या शेतकऱ्याचं हित हे जर त्या ट्रेड ट्रीटीमध्ये असेल तर आम्ही त्या ठिकाणी तो करार करू. आणि शेवटपर्यंत भारताने कणखर भूमिका घेतल्यामुळे आज आपण पाहतोय अमेरिकेसोबतही आपला करार झाला.
तर आपण आपल्या शेतकऱ्याला त्या करारातनं बाहेर ठेवलं. अमेरिकेमधला सबसिडाइज माल हा भारतामध्ये बॅरियर फ्री येऊ शकत नाही, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या करारामध्ये आपण नमूद केलं आणि आपल्या शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी इन्सुलेट करण्याचं काम केलं. आज स्थिती अशी आहे की आपण इतकं महत्त्वाचं मार्केट झालो की याच्यामध्ये युरोपने आपल्याशी FTA केला. आता भारत आणि युरोप हे असे पार्टनर्स आहेत की ज्यांच्यामध्ये व्यापार करार झाल्यामुळे बॅरियरलेस भारताला आपल्या वस्तू युरोपच्या मार्केटमध्ये पाठवता येतात. आणि आपण आता अशा स्थितीत आहोत की अनेक देशांसोबत आपला व्यापार ट्रेड सरप्लस आहे. आपण ट्रेड डेफिसिटमध्ये नाही आहोत. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रांसोबत आपण त्यांना जास्त निर्यात करतो आणि त्यांच्याकडनं कमी आयात करतो. अशा पद्धतीनं आज आपली रचना झाली आहे. ऑस्ट्रेलियासोबत आपण FTA केला. वेगवेगळ्या देशांसोबत हा FTA केल्यामुळे आता एक मोठी बृहद अशा प्रकारची बाजारपेठ आपल्या टर्म्सवर, भारताच्या टर्म्सवर भारताला मिळाली. आणि प्रत्येक युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताने आपली भूमिका ठामपणे मांडली. कोणाचीही बाजू न घेता भारताने त्या ठिकाणी आपली कणखर भूमिका मांडत असताना जगात आता अशी पोझिशन करून ठेवली आहे की जगातले सगळे जे लीडर्स आहेत हे असं म्हणतात की आम्हाला भारतासोबत मैत्री ठेवायची आहे. कालच आपण ट्रम्प यांचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणाले भारत आमचा मित्र आहे, भारताला जे पाहिजे ते देण्याकरता आम्ही तयार आहोत. जगामध्ये अमेरिका असो, रशिया असो, युरोप असो, अगदी ज्यांचे युद्ध चालले आहेत ते रशिया आणि युक्रेन असो किंवा अमेरिका, इस्रायल आणि इराण असो, हा प्रत्येक देश म्हणतो आमचा विश्वास भारतावर आहे, आमची मैत्री भारताशी आहे. आणि आजच मी एका फोरमच्या काही लोकांशी बोलत होतो. त्या फोरममध्ये देशातले काही उद्योगपती होते. ते सगळे उद्योगपती म्हणत होते की आज उद्या जेव्हाही हा वॉर समाप्त होईल त्यावेळी भारत इतक्या युनिक पोझिशनमध्ये आहे. भारताने या सगळ्या परिस्थितीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे आता एकदा वॉर जेव्हा स्टॉप होईल त्यानंतरचा जो काही इकॉनॉमिक राईज आहे त्याच्यामध्ये भारताला अत्यंत प्रमुख भूमिका मिळेल. मला असं वाटतं की ही जी एक कणखर अशा प्रकारची भूमिका आणि भूमिका दाखवत असताना ऑपरेशन सिंदूर सारखं ऑपरेशन की ज्याच्यामध्ये भारताने आपली सामरिक शक्ती ही दाखवून दिली. कारण आपल्याला माहिती आहे भारत केवळ पाकिस्तानशी युद्ध लढत नव्हता. भारत हा एक प्रकारे चीनशीही सुडो वॉर लढत होता. कारण पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि सगळ्या प्रकारची लॉजिस्टिकल मदत ही चायना देत होतं. सगळा त्या ठिकाणी खर्च जो काही असेल त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की तो कुठून येत होता हे सगळ्यांना माहिती आहे. पण भारताने दाखवून दिलं की भारतामध्ये तयार झालेले जे इक्विपमेंट्स आहेत, भारताचे ड्रोन्स, भारताचे जे काही मिसाईल्स, याची शक्ती आपण दाखवून दिली. आणि अक्षरशः प्रिसिशननी जे काही त्या ठिकाणी त्यांच्या युद्धाचे विमानं होते, एअर बेसेस होत्या, त्या नष्ट करण्याचं काम आपण हे करून दाखवलं. दुसरीकडे त्यांनी त्यांच्या चायना मेड अशा प्रकारचे हजारो ड्रोन्स, मिसाईल्स सगळे आपल्यावर टाकले. एकही ड्रोन आणि एकही मिसाईल भारतावर यशस्वीपणे मारा करू शकला नाही. आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी हवेतच हे सगळं त्या ठिकाणी मारून पाडलं. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर जो भारत जवळपास सगळी शस्त्रास्त्र सगळी ही इम्पोर्ट करत होता, आज तो भारत 50,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट करतोय. आणि कालच माननीय देशाचे रक्षा मंत्री यांच्यासोबत शिर्डीमध्ये एका युनिटचं आम्ही उद्घाटन केलं. निबे इंडस्ट्रीजच्या मोठं युनिट आहे. जवळजवळ त्या ठिकाणी
अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड्स आहेत, ज्या ठिकाणी मिसाईल्स बनतायत, शेल्स बनतायत. आणि त्या ठिकाणी निबेंनी सांगितलं की 365 दिवस भारताला युद्ध लढावं लागलं तरी जो दारुगोळा लागेल तो करण्याची कॅपॅसिटी आमची आहे. अशाच प्रकारची कॅपॅसिटी आज आपण पाहतोय. आपल्याकडे सोलर इंडस्ट्री असेल, आपल्याकडे LNT असेल, आपल्याकडे कल्याणी असतील, या सगळ्यांनी तयार केली आहे. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्या ठिकाणी 5 वर्षाचं त्यांचं सगळं प्रोडक्शन हे इस्रायलने बुक केलं आहे. संपूर्ण 100% प्रोडक्शन त्यांचं बुक केलेलं आहे. त्यामुळे आता भारत आत्मनिर्भर तर आहेच, पण मोदीजींनी जे सांगितलं मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये गरिबाचा विचार होतो, एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार होतो, ज्याच्यामध्ये महिला या लक्षित धरून बेटी बचावपासनं बेटी पढावपासनं तर लखपती दीदीपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली जाते. अशा प्रकारचा एक भारत, युवांची स्वप्न पूर्ण करणारा, स्टार्टअप इकोसिस्टीम हा रुजवणारा भारत आज आपण या ठिकाणी या 12 वर्षात तयार झालेला बघतो आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी तपपूर्ती आहे, या तपपूर्तीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणजींनी हे जे काही कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित केलं आहे, यामध्ये मेजर हायलाइट्स हे आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः मला आनंद आहे की ज्यांचं म्हणणं हे महाराष्ट्रातले लोक ऐकतात, असे अनेक लोक माध्यम क्षेत्रातले हे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. हा संपूर्ण विषय जे ॲम्प्लिफाय करू शकतात अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी सगळी आलेली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारताची ही वाटचाल ही आपण जनाजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माननीय रवींद्र चव्हाणजीचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.